चरायला येतं का? तर इथं बसायला येत नाही, खुर्चीत बसायची सवय आहे मला. कुठून सुरुवात करावी ते बी कळ नाही बाबा मला. व्हिडिओ काढायचा आहे आणि माझ्या समोर कुणी असले की मला बोलायची येत नाही. बाळा जाय की रे तिकडे बाजावर जाय, तिकडे जाय, बाजावर जाय, मला व्हिडिओ काढू दे. मी कॅमेरा ऑन करून ठेवलाय. जाय माय, जाय जराशी रे, बाजावर जाय. बाहेर पप्पा खुर्चीत बसली तर तू बाजावर लोळ. जाय माय, तिथं बसून खेळ, लोळून खेळ. जाय, मला काढू दे एक व्हिडिओ र. टाइमचा निघून चाललाय माझा. बघ ना, मी चालू केला व्हिडिओ पण मी हिंमत व्हाय नाही बोलायला. मला बोलू वाटत नाही मला. लेकराय दिकत माहिती आहे ना. जा, बोल वाटत नाही लेकराय दिकत. भले तुम्ही मोठा दे घाला. दरवाजा लावून घे. दरवाजा घे लावून. तर बघा, बघा असं होतंय. मला कळलं का? म्हणजे बोलायला बी लई विचार करावा लागतं. बोलायचं म्हणलं ना तर जिथून सुरुवात केली तिथंच शेवट झाला पाहिजे, हाय का नाही? तर मुद्दा आहे आपला हे बायाबद्दल मुद्दा मी कधीतरी घेऊन येते. पुरुषांबद्दल काही ना काही बोलत राहते. आता बाया म्हणलं तर ऐकत आता माझं बोलणं, पण कधी लाईक फॉलो असं म्हणजे ते लाईक कमेंट असं कधी करीत नाही. मला माहिती आहे, कारण की मी बघते ना बायाचं दुसऱ्यांचं. मी बी बाईच आहे ना, तर मग मी बी बघतेच. तर गरजेचं नाही की मी लाईक केलंय कुण्या बाईला किंवा काय कमेंट करून बोलले कुण्या बाईला. तर हे पुरुष मंडळी किती महत्व देते माहिती नाही मला, पण हे मुद्दा बाईसाठी आहे. मुद्दा बाईसाठी म्हणजे बघा, ह्या बाया ज्या आहेत ना वक्त वागणार नाही, त्यांचा विषय नगच काढायचा आपण. चांगल्या बाया आहेत ना त्यांचा विषय काढायचा आहे, कळलं का? सोशल मीडियावर जरी बी असल्या तरी बी बाया लय चांगल्या आहेत हो. पण ते म्हणतात ना घवा बराबर किडे रगडायले, तर असं व्हायलंय. आणि तसं व्हायलंय म्हणून काय व्हायलंय, बाया वाईट का दिसायल्या? चांगल्या बाया वाईट का दिसायल्या? तर जशा कमेंट येतात तसं त्या ऐकून घेत नाहीत आणि त्या बी तसंच बोलत आता. मग कमेंट करणारा मध्ये आता कमेंट करणारे चांगले असतात का वाईट असते, तर ह्याचा विचार कुणी करू बी नाही. ते किती बी चांगले असले, ते सोशल मीडियावर नसले, ते व्हिडिओ काढत नसले तरी बी व्हिडिओ बघत येतात. खरं आहे का नाही? तवाच तर सोशल मीडियावर आहेत. मग ते दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत आहेत म्हणून त्यांना कमेंट करण्याचा अधिकार आहे. ते व्हिडिओ काढत नाहीत म्हणून त्यांना चांगलं वाईट कुणी म्हणत नाही. पण ज्या चांगल्या बाया आहेत त्या व्हिडिओ काढत येतात, केवळ व्हिडिओ काढत येतात,
कुणाला घडवीत नाहीत, कुणाला फसवीत नाहीत, कुणाला लुबडीत नाहीत, कुणाला जाळ्यात अडकवीत नाहीत, कुणाचा काही संबंध ज्या बायाला नसतंय ना सोशल मीडियावर, हाय हॅलो चाय पाणी हे काही बोलून बोलून उगा एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करून सोडणार नाही बाया, ह्या अशातल्या मनी नाही मी. चांगल्या बायांना अशा गोष्टीमध्ये काही संबंध नसते. फक्त त्यांचा गुन्हा त्या सोशल मीडियावर व्हिडिओ काढतात, त्यांच्या मर्जीनं काढतात. जसं की मी काढते, माझ्या मर्जीनं व्हिडिओ काढते. अगदी 16 वर्षाच्या पोरीसारखी व्हिडिओ काढते, अगदी रोमॅन्टिक गाण्यावर काढते. जसं काय मला लव झालंय, प्रेम झालंय, माझा बॉयफ्रेंड हाय, मला लई दिल लावितय, मी लई त्याला जवळ केलंय, अशा पद्धतीनं मी टाकते व्हिडिओ. अरे पण फिलिंग सगळ्याला असतीय. म्हातारं झालं तर तरुण पण आठवायचं नाही का? आमचं तरुण पण आम्ही कसं जगलं, कोणत्या पद्धतीने जगलं, आणि जर आमच्या तरुणपणी असं काही असतं तर आम्ही कसं केलं असतं, काय केलं असतं, कसे वागला असता, कसे मग वागायला की. तुम्हाला काय अडचण आहे त्याची? तुम्हाला तर काही झळ लावी ना आम्ही. म्हणजे तुम्हाला लुबाडायला का, लुटायला का, नक्की काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? खरं आहे का नाही? तर त्या आयुष्य जगायला तर आपलं स्वतःच. ज्या चांगल्या बाया आहेत ना, म्हणजे चांगल्या म्हणजे कुणाला बी हो नाहीत म्हणीत, कुणाच्या बी झाशात नाहीत येत अडकत, कुणाच्या बी असं म्हणजे खोट्या ह्याला बळी नाहीत पडत, कुणाला बी ते हाय हॅलो हे ते ह्या सोशल मीडियावरला बोलायले बरं का मी. ह्या सोशल मीडियावर जे चाळे करतेत, लपडे करतेत, हे असलं काहीच घेणं देणं नाही. फक्त स्वतःसाठी सोशल मीडियावर राहायचं आहे. स्वतःच्या आपल्या आयुष्यामध्ये एक कुठंतरी दुःख दडलेलं असतंय ना, त्याला साईडला करून एक आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा बाया लई 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 आहेत सोशल मीडियावर, कळलं का? आता त्यांचे दुःख वेदना एका प्रकारच्या नसतात. प्रत्येकाचं वेगवेगळं दुःख, प्रत्येकाच्या वेदना वेगवेगळ्या असतात, आणि त्या सारखं त्या दुःखामध्ये जगूस तर थोडस कुठंतरी सुख भोगाय बघत येतात. एवढंच त्यांचा गुन्हा आहे. मग मला सांगा, दुःखी असणाऱ्या बाया बिचाऱ्या नवऱ्यानं टाकून जरी दिलं तरी बी त्या दुसऱ्याकडं अशी कसलीच कुठल्याच गोष्टीची आशा करीत नाहीत की मला कुणीतरी दुसऱ्यानं महत्व द्यावं, मला कुणीतरी जवळ घ्यावं, मला कुणीतरी माया लावावी. कारण की त्याला अनुभव जास्त असतंय. त्यांच्या नवऱ्यानं टाकून दिलेला म्हणा, की त्यांचा नवरा त्यांच्या जवळ नसलेला अनुभव म्हणा, तर मग हे लोक नवऱ्यानं जसा फायदा घेतला तसा लोक बी घेणारच आहेत. असं ह्या पद्धतीने सुद्धा असू शकतंय बरं का. कोणाकोणाला एवढं दुःख असतंय की आयुष्यामध्ये कुठली गोष्ट कधी चांगली झालेलीच नसती. आहेत बरं का तशा बाया, माझ्या स्वतःच्या निदर्शनात आहेत. आता मी तुम्हाला दिसते, माझं घरदार म्हणजे मी आरल्या भरलेली आहे बाबा, उगच काय मी हे करीत नाही. मी आरल्या भरलेली आहे, मी लेकरा बाळाची माय आहे, मला नवरा आहे, मला भावंडा आहेत, मला माझे माय बाप बी आहेत, माझ्या सोबत आहेत, माझ्या हृदयात आहेत, माझ्या अंतकरणात आहेत, माझ्या अशा श्वासात माझे माय बाप आहेत, माझ्या सगळ्या म्हणजे रक्ताच्या थेंबात माझे माय बाप आहेत. वास्तव्यात आपल्या सोबत जरी नसले तरी बी बरं का. समजून घ्या आता तुम्ही मला काय म्हणायचंय. आलाव तिथं प्रत्येकाला जायचंय, हे मान्य मी बी केलंय की माझे मायबाप नाहीत, आता गेले तर त्यांच्या मागं मला बी कधी ना कधी जायचंच आहे. मग हाय तर
जीवन आपलं आपण कसं जगायचंय, दुःखात जगायचंय का थोडं लय सुख भोगायचंय, ते आजारी पडण्यापेक्षा, दवाखान्यात पैसा घालवण्यापेक्षा, हे दुःख ते दुःख, दवा गोळी कायम घरातून हटायचीच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ उठल्या बसल्या दवा गोळी घेत राहायचं, जगायचं आयुष्य. ह्याला काय आयुष्य म्हणायचं का व? मग हे सगळं दवाखाना खर्च, पैसा आदला, आपण भोगायला होते आजार, वेदना, दुःख, हे सगळं कुठंतरी असं मागं टाकीत चालायचं. त्याच्यासाठी थोडंसं कुठंतरी सुखाचं काही ना काहीतरी शोधावंच लागतंय का नाही सांगा तुम्ही मला सुखाचं. मग आता सोशल मीडियापेक्षा दुसरं कोणतं आहे का सुख इथं ह्या जगामध्ये? अरे बाबा, सर्वश्रेष्ठ सोशल मीडिया झाली ना. एका एका घरात जितके माणसं आहेत त्याच्यापेक्षा अधिक फोनच आहेत, जास्त आहेत का नाही? बरं, फोन ती फोन, पुन्हा लॅपटॉप आहेत प्रत्येकाला, कुण्या कुण्या घरामध्ये. ते कम्प्युटर आहेत, माझ्या घरात आहेत 3, 2 कम्प्युटर, ते एक एवढा मोठा कसला की गडा असतंय बघा, ते गडा, आणि त्याला सप्लाय करण्यासाठी ते लाईट सप्लायचं एवढं मोठं 25,000चं, आणि 1.5 लाखाचं कम्प्युटर आहे. हो, म्हणजे 1,70,000चं कम्प्युटर. ते काय म्हणते तो बाबा, कम्प्युटरच म्हणाले ते लॅपटॉप. 1,70,000चं लॅपटॉप आहे. ह्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेतलंय बघा ते. म्हणजे आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात खास म्हणलं तर सोशल मीडियाच आहे ना. मग ह्या सोशल मीडियावरच जाणार चांगल्या बाया का कुठं कुठं? म्हणजे नक्की कुठं तुमच्या मनानं कुठं जाया पाहिजे चांगल्या बायानं? देवधर्म करायला, देश धुंडायला, देश फिरायला जर गेलं तर काय गॅरंटी आहे की बाबा चांगल्याला चांगलंच म्हणतील म्हणून? देशोदेश जर देवधर्म करीत फिरलं तर त्याला तिथं अडचणी काय येणार नाही का म्हणून काय गॅरंटी आहे? कधी बी काय बी होऊ शकतंय, कुणा संग बी होऊ शकतंय. तिथं चांगलं नोंगळं काही नाही. मग घरात बसल्या बसल्या इथं आपल्या जाग्यावर आपल्यापाशी सोशल मीडिया आहे. तर ह्या सोशल मीडियाचा आधार घेतला आणि आपण आपलं आयुष्य जगलं तर मग माणूस खरंच एवढं त्याचं स्वतःच व्यक्तिमत्व घालवून बसतंय का हो? नाही हो. घालवून बसणारे स्वतःचं व्यक्तिमत्व ते जगासमोर कधी येत नाही. ते लक्षात घ्या गोष्ट. खुल्लम खुल्ला कधीच वागत नाहीत. ऐकलं का? ते बी जगत येतं पण नजरेत कुणाच्या येत नाहीत. आता मला सांगा, गाव आहे म्हणजे जे जिथं आहे तिथं काही कांड करायलं आणि ते सोशल मीडियावर नाही, पण ते जिथं आहे तिथं बोवानं बाय ठुली, बाईनं बोवा ठुला, मस्त आयुष्य जगायला येतं, फिरायला हिंडायला, रोज हाटेलानं जात येतं, शहरानं जात येतं, मार्केटनं जात येतं, दुकानानं जात येतं, ते कुठं बी जात येतं. पण ते सोशल मीडियावर ते काही तसलं दाखवितच नाहीत. तर मग लोकायला काय कळणार आहे सांगा की? कळन का काही? काय सुद्धा कळणार नाही. तर हे डोळ्यावर पट्टी बांधली म्हणायचं का मग जाणीवपूर्वक
चांगला असून त्याला वाईट बनवायचं? हा प्रश्न आहे माझा. ह्या सोशल मीडियावर सगळे वाईट आहेत असं अजिबातच नाही बरं का. सोशल मीडियावर बरेच चांगले लोक आहेत, पण कोणाची कोणाला ओळख राहिली नाही. कोणाची कोणाला कोणावरून काही घेणं देणं नाही. ऐकलं का? ज्याची त्याचं दुःख, ज्याची त्याचं सुख, ज्याची त्याला. मग हे चांगलं वाईट ते कोणते प्रवृत्तीचं असू द्या, त्याची ते कसं काय जगू शकत नाही आम्ही म्हणते. ते बी त्याची त्यालाच असाय पाहिजे का नाही? आता समजा मी किती बी वाईट असू द्या, तर मग तुम्हाला काय करायचंय? वाईट वाईट कमेंट करून बोलणार राहिला आहे का काही विषय? आहे का काही? आता माझं दुःख ते जर तुम्ही वाटून घेतलं तर तुमची माणुसकी कळन मला. माझ्या वेदना जर तुम्हाला कळाल्या तर मग कुठंतरी म्हणायचं तुम्ही माणूस आहेत हे मान्य करायला काहीच अडचण नाही, काहीच हरकत नाही. हे खरं आहे बरं का. पण तुम्हाला माझ्या दुखावून बी काय घेणं देणं नाही, माझ्या वेदनावून बी तुम्हाला काय घेणं देणं नाही. मी उपाशी आहे का जगायले का मी काय करायले, म्हणजे ज्या माझ्या आयुष्यात अडचणी आहेत त्याच्याहून तुम्हाला काहीच घेणं देणं नाही. पण मी तुम्हाला जेव्हा एक परफेक्ट दाखवायले तुमच्या पुढं कशाला दाखवू? मी सोशल मीडियावर म्हणायले. सोशल मीडियावर बी परफेक्ट दाखवण्यासाठी मला फोन पाहिजे, त्याच्यामध्ये कार्ड पाहिजे, त्याच्यामध्ये त्या कार्डात बॅलन्स पाहिजे. आणि ते टाकतं का कुणी कधी? फोन बी मलाच घ्यावा लागणार आहे, कार्ड बी मलाच घ्यावा लागणार आहे, त्या कार्डात पैसे बी मलाच टाकावं लागणार आहेत, आणि मग फोन वापरावा लागणार आहे. आणि मग त्याच्यावर आपण कसं वापरायचं आहे, फोन किती यूज करायचा आहे, कोणत्या पद्धतीनं करायचं आहे, ते बी तर मलाच करावं लागणार आहे ना. फुक्कट विनाकारण का रे बाबांनो चांगल्याला वाईट का बनवित आहो तुम्ही? किती सोपं आहे समजून घेणाराला. चांगल्याला वाईट का बनवित आहो तुम्ही? असे काही सडलेले नासके कांदे असते वावरामध्ये, ते चांगले असते जमिनीत आहेत तोपर्यंत. पण जेव्हा काय जमिनीच्या बाहेर आपण काढता तेव्हा एक जरी कांदा नसला तरी बी ते सगळ्या कांद्याला नाशिवितय का नाही? म्हणजे एक जर माणूस चुकीचं बोलत असला कमेंट मध्ये, तर मग दुसऱ्याची हिंमत वाढतीये. पण त्याला कधी जाणीव होती का बाबा ते माणूस कसा आहे आपला माहिती नाही, पण आपण कसे आहोत, आपण का दुसऱ्यासारखं त्याचं बघून वागायचंय? नाही तर म्हणित ते बी सुरू होते. तर दुर्दैव आहे. दुर्दैव. मग आता उगच बोलून घेणारा का बोलून घेईन सांगा की तुम्ही? बैल मुझे मार कसं काय म्हणू शकतंय? म्हणून मग चांगल्याला बी वाईट बनावं लागतंय. आणि ते वाईट बनविण्याला कारणीभूत कोण असतंय? ज्याचं काही घेणं देणं नाही ते लोक असतात.
होयगडे आपण त्यांच्यासाठी काही ते बांधाला बांध हाया किंवा शेजाराला शेजार हाया, एका गावचे आहोत,